बातमी आहे कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटल्याचं दिसून आलंय। मराठी आलं नाही तर काय फरक पडतो अशा शब्दात अमराठी महिलेची अरेरावी पाहायला मिळाली आहे। कल्याण टिळक चौकातील पटेल मार्टमध्ये महिला कर्मचाऱ्याने ही अरेरावी केली तर ग्राहकांशी मराठीमध्ये बोला अशी मागणी इथल्या लोकांनी केली। 15 ऑक्टोबरला मी दरवाजात उभं राहीन त्यांच्या आणि जर कधी यांच्या इथे मराठी बोलणारा स्टाफ नसेल तर मी दरवाजात उभं राहीन आणि प्रत्येक गिरायकाला सांगेन की यांना मराठी येत नाही त्यामुळे यांच्याकडनं खरेदी करू नका। आणि एवढंच नक्की आहे की श्रीनाथ घाणेकरांचं एवढं नक्की नाव आहे की 50% धंदा त्यांचा कमी करेन मी। आजचा विचार पटेलच्या आरमार्टच्या मॅनेजमेंटने करायचा आहे। कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही म्हणून मराठीमध्ये बोलता आलं नाही त्यामुळे जरासं झालं बोलणं। तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस। आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतोच आहे तसं मी त्यांना आता म्हणजे सांगतेच आहे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून। वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते स्टाफला। आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबई नेव्ही नगरमधील इन्सास रायफल चोरी प्रकरणामध्ये अटकेतील दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। नेव्ही नगर इथून इन्सास रायफल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। तर मुंबईतील किल्ला कोर्टामध्ये आज या दोघांना पुढील रिमांडसाठी हजर करण्यात आलं होतं। मात्र कोर्टानं दोन्ही आरोपींची 14 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे। पोलिसांनी नेमकी त्यांनी का चोरी केली आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्यानं 2 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती पोलिसांनी। मात्र कोर्टानं पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आणि 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये या दोघांची रवानगी केली आहे। तर या दोन्ही आरोपींच्या जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली। तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसतोय। याविषयीच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या सातगाव डोंगरी भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला। दगडी नदीला पूर आलाय। अनेक घरात पावसाचं पाणी शिरलेलं आहे। सातगाव डोंगर धरण ओव्हरफ्लो झालंय तर शेतीचंही मोठं नुकसान झालंय। गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यामुळे नांदेड इथला विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटीसारख्या पावसाने हजेरी लावली। यामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं तर अनेक जनावरं वाहून गेली त्यामुळे मोठं नुकसान झालंय। परभणीच्या पाथरीमध्ये मुसळधार पाऊस झाला। यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। तर नदी नाल्यांना पूर आलाय यामुळे काही ठिकाणी वाहतुकीलाही फटका बसला। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अवजड वाहनांचा प्रवास सुरू असल्यानं अपघाताचा धोकाही वाढलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील गहुखेल इथं अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात कांद्याची चाळ वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आला। शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत काढून ठेवलेला कांदा वाहून गेला। यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील राक्षसवाडी इथले छोटे धरण फुटलेलं आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। तर नागरिकांच्या घरासह शेतात पाणी शिरलं त्यामुळे मोठं नुकसान सुद्धा झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील पूरस्थिती कायम आहे। कडा परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। तर पूरस्थितीमुळे एनडीआरएफ आणि भारतीय सैन्याला मदतीसाठी बोलावण्यात आलं आहे। कडा शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलंय त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडच्या आष्टी शहरामध्ये ढगफुटीसारखा झालेल्या पावसामुळे इथं दाणादाण उडालेली आहे। पाटसरा गावातील शेततलाव फुटलाय यामुळे 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली। तर 2 विहिरी 4 बोरवेल आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले तर मांजरा धरणाच्या 6 दरवाजामधून 6988 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामुळे कडा नदी, कमलेश्वर नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. शेतामधील सोलार, विद्युत डीपी, त्याचबरोबर गोठे वाहून गेलेत. जनावरही पाण्यात अडकली आहेत, तर पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. सोलापूर शहरातील स्वामी विवेकानंद नगरात ड्रेनेज लाईन चोकअप झालेली होती आणि त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आलं. तर पावसामुळे पाण्याचा ओघ वाढला. सैफुल भागातील परिस्थिती गंभीर झाली. घरात पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झाले. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. बार्शी तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आगळगाव बार्शी पूल पाण्याखाली गेलाय. शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे शिरूर निर्वी मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं. नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय. परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. याच पुराच्या पाण्यामध्ये एका टबाळखोरानं जीवाशी बेतेल अशी स्टंटबाजी केली. तर पुराच्या पाण्यामध्ये नदीत उडी मारून दुसऱ्या काठाला जात असतानाचा त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा 1 फुटानं उघडण्यात आले. मुसळधार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे आणि 18,864 क्युसेक वेगानं गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसानं भंडाऱ्याला झोडपून काढलेला आहे. अनेक सखल भागांमध्ये जलमय स्थिती निर्माण झाली. भंडारा शहरातील अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या थेऊर गावातील रुखे बस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुरामुळे शेळ्या, म्हशी वाहून गेल्या, तर 25 शेळ्यांपैकी अवघ्या 4च शेळ्या वाचल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे पुण्यातील श्री क्षेत्र थेऊरमधील रुके बस्ती इथं झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. तर रात्री 2 वाजता PMRDAच्या PDRF आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं तब्बल 50 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं. रात्री 2 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. रुके बस्तीमधील तब्बल 100 कुटुंबांच्या घरामध्ये 4 ते 7 फुटांपर्यंत पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांचं नुकसान झालंय. तर इथं तब्बल 300 नागरिकांच्या जेवणाची सोयही करण्यात आली. पुण्यातील वाघोली परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वाघोली परिसरातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली. पाणी साचल्यानं वाहतुकीलाही खोळंबा झाला. पुण्यातील नायगाव प्रयाग धाम रोडवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तर आजूबाजूला असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी गेलं. त्यामुळे गॅरेजमध्ये लावलेली वाहनंही पुराच्या पाण्यात वाहून गेली. बारामती शहरालगत असणाऱ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे विद्याप्रतिष्ठान शेजारील ओढ्याला पूर आला. रुई गावात जाणारा रस्ता बंद झाला. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली. तर JCBच्या सहाय्यानं पाणी काढलं जात आहे. ओढ्याच्या प्रवाहात नागरिकांनी आपली वाहनं नेऊ नये असं आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आलंय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजला. तर पंथेवाडी इथं 2 मेंढपाळांच्या 54 शेळ्या, मेंढ्यांसह 1 बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. यामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आणि हे पाणी नदीकाठच्या शेतात गेलं. त्यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. नेरळ माथेरान घाटामध्ये दरड कोसळली आहे. PWDच्या कर्मचाऱ्यांनी JCBच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू केलंय. तर सकाळी 4 वाजता दरड कोसळली होती. त्यामुळे घाटामध्ये वाहतूक तुरळक असल्यानं कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. बारामती शहरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसानं रुई गावात विद्याप्रतिष्ठानच्या बाजूला असणाऱ्या ओढ्याला पूर आला आणि या पुलावरून पाणी वाहत असल्याची माहिती समोर आली. नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. काही मिनिटं झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले.
नालासोपाऱ्यातील गालानगर, मजेठिया पार्क, राजनगर, संकेश्वर नगर या भागामध्ये सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे सामान्यांसह नोकरदार वर्गाचेही मोठे हाल झाले. पालघरमध्ये बोईसर, डहाणू, कासा, तलासरी परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पाऊस भात शेतीसाठी पूरक असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच पावसाचं पाणी साचलं, तर शेतकरी व्यापाऱ्यांना या पावसाचा फटका बसला. पनवेलमधील कुंभारवाडा इथं पावसाचं पाणी साचलं होतं. पाण्याचा निचरा होत नसल्यानं पाणी या ठिकाणी साचून होतं. तर यावेळी पनवेल पालिकेकडून पाणी काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आणि सर्वत्र पाणी भरल्यानं रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या.